नमस्कार. आज मी दाखवणार आहे घरगुती मोमोज. चला आपण घरी बनवूया. हे पत्ता गोबी आहे, खिसलेली आहे. पत्ता गोबी खिसणीच्या साहाय्याने मी खिसून घेतलेली आहे. हे आहे गाजर, हे पण खिसून घेतलेलं आहे मी. हे हिरवी मिरची आहे, हे कांदा आहे, हे लसण आहे, लसणाची पेस्ट हे दोन्ही आहे आणि हे अद्रकची पेस्ट आहे. हे वेगवेगळी ठेवली. मी चटणी सुद्धा बनवणार आहे मोमोज सोबत खाण्यासाठी. चला पाहूया. हे मैदा आहे, आपण मोमोजसाठी भिजून घेणार आहोत. या वाटीच्या साहाय्याने मी 1.5 वाटी घेतलेली आहे. हे मोमोज याच्यामध्ये मीठ टाकून मी हुंडा बनवून घेणार आहे. चला पाहूया. मीठ टाकून घेते चवीपुरतं. चला पॅन मध्ये टाकले आपण तेल. तेल छान गरम झालेलं आहे आपलं. आपण टाकून घेऊया त्याच्यावर मध्ये कांदा, यामध्ये टाकूया हिरवी मिरची आणि हे अद्रक लसणाची पेस्ट आहे, हे पण टाकून घेऊया. हे काळी मिरी आहे, ही काळ्या मिऱ्याची पावडर आहे, हे पण टाकून घेऊया आपण. यात टाकूया टमाटे सॉस आहे, हे टमाटे सॉस टाकून घेऊया आपण. मोमोजची भाजी म्हणजे मोमोजची स्टफिंग बनवणार आहोत. मी 2 चमचे सॉस टाकलेला आहे. हे घालून घेते मी. यातच मी सोया सॉस टाकून घेते थोडासा. चला मी छान घालून घेतलेला आहे सोया सॉस. मस्त असा वास येत आहे. यातच थोडं मीठ टाकणार आहे मी. चवीपुरतं मीठ आपल्या मोमोजला लागते तेवढं. ते खिसलेलं आपण सर्व टाकून घेऊया. हे अद्रक गाजर आहे, हे गोबी आहे. याचं पाणी वगैरे काही काढलेलं नाही. या पाण्यामध्ये शिजवणार आहे मी. कोणी मोमोज पनीरचे बनवतात, कोणी वेगवेगळी मोमोज बनवण्याची स्टाईल असते. सर्व हलवून घेणार आहे हे साहित्य. वास तर 1 नंबर येत आहे. हे वेगळं डिश आहे. हे आपली मराठी काही डिश नाही. हे मी वेगळ्या पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे, तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा. हे घरगुती मोमोज आहे. प्लीज आवडल्यास लाईक करा आणि एक कमेंट टाकायला विसरू नका. हे आपलं पनीर मोमोज आहे ना, खिम्याचे किंवा असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे मोमोज असतात. पण मी हे पत्तागोबीच्या भाजीचे असे बनवून दाखवणार आहे. प्लीज तुम्हाला आवडते तुम्ही करून पहा एकदा. घरगुती मोमोज आहेत आणि बाहेर जर गेलं ना तर हे ना आपल्याला म्हणजे एवढे पण भेटत नाहीत खाण्यासाठी. घरगुती मोमोज जर केलेला भरपूर खायला पण भेटते. आपण लेकरं पण खाऊ शकतो, आपली पूर्ण फॅमिली खाऊ शकते घरी जर करून घेतले. आणि बाहेर जर खायला गेलं ते एका प्लेटमध्ये किती जण खाणार आहात तुम्ही. प्लीज एकदा करून पहा असे मोमोज. काय हे अगदी सोपे आहे मोमोज. 1 मिनिट ढक्कन ठेवून घेणार आहे आणि थोडी 1 मिनिटांनी वाफ काढली की नंतर पाहूया.